गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या तब्बल 15-20 दिवस झाले, 15 दिवस झाले असतील काय माहित. आणि काय इलेक्शनचा काढायचा होता ब्लॉग. इलेक्शनला म्हणजे प्रॉफिट झाला पण ब्लॉग नाही काढला, कोणच जागेवर नव्हतं. परत आता तेच सांगतोय प्रत्येक वेळेस उठून कोण गावाला गेलते. मी गावाला गेलतो, हा गावाला गेलता, गणेश कामाला गेलता, हा असा विषय झालता. बट मी त्या दिवसाचं मी तुम्हाला दाखवतो. मी FNOचं काय दाखवत नाही आत्ता. FNOचं मी दाखवलं होतं बऱ्यापैकी. तर हा झिरोदामधला दाखवतो मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा. तर हे जे दोन स्टॉक आहेत, भारत इलेक्ट्रॉनिक आणि PFC, तुम्ही जर बघितलं तर ह्या दोन स्टॉकमध्ये आपल्याला 13 आणि 12% ऑलमोस्ट, म्हणजे ओव्हरऑल 12% भेटले होते. तर हे इलेक्शनच्या दिवशी ज्यावेळेस मार्केट खाली पडलं होतं त्यावेळेस हे स्टॉक 20% पडले होते. तर ह्या दोघांमध्ये आपण जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती ती मला असं वाटते की 48,000 का काहीतरी समथिंग होती. तर त्याच्यातनं आपल्याला 6,500 भेटले होते, म्हणजे 4 तारखेला टाकले आणि त्याच्या पुढच्या दिवशी. आणि ओव्हरऑल इलेक्शनचा जर विचार केला ना तर एक गोष्ट काय झाली होती, मी तो FNOचं पण दाखवतोच आता. माझ्याकडे स्क्रीनशॉट असतील, रूम बघा तशीच कचरा नाही काय पण असं अस्थ व्यस्त आहे. तर हे FNOचं आहे. निफ्टीचा आम्ही कॉल बाय केला होता, नेकेड कॉल होता. तर विषय हा इलेक्शनच्या आधीच आहे बरं, होल्डिंग होती, नेकेड कॉल होता. हा 9,000 प्रॉफिट आहे. आणि हा तुमच्याबरोबर पण शेअर केला होता मला असं वाटतं की इंस्टाग्रामवरती. तर हे जे कॉल होता ना, तर हा कॉल म्हणजे ज्यावेळेस गॅप अप ओपन झालं प्री मार्क ह्याचं दिसतंय, पण ते FNOचं मला दाखव वाटत. स्विंग ट्रेडिंग FNO हे ना इलेक्शनच्या आधी घेतलं, काय म्हणतात ते, काय आलं इलेक्शनच्या आदल्या दिवशी एक्झिट पोल. तर एक्झिट पोलला 800 पॉईंट गॅप ओपनिंग झाले. आणि हा जो कॉल होता हा कॉस्ट टू कॉस्ट होता. तर अचानक त्यात 15,000 प्रॉफिट दिसत होता ज्यावेळेस ओपन झालं. पण ते खाली आलं ना, 9,000ला बुक जा डीके नाही ते ना, ऑर्डर ती खाली घेतली त्यांनी. म्हणजे एक्झिट केलं ना मी, ती ऑर्डर एवढ्या फास्ट खाली आली तर त्यांनी खालच्या ह्याला एक्झिट केलं. तरी पण 9,000 झाला. मला वाटत होतं होईल 15 दाखवत होतं. 15चा पण स्क्रीनशॉट आहे, पण मी आता दाखवत नाही FNOचं जास्त. पण तसं झालं. आणि त्यानंतर स्टॉक्सचा जो प्रॉफिट होता, स्टॉक्सचा प्रॉफिट पण त्या दिवशी कुठे गेला, तुला स्क्रीनशॉट पाठवलं का? लॉस नाही, प्रॉफिट गेला बघ एक्झिट पोलचा का? हा, एक्झिट पोलला. आता हा बघा, हा एक कॉल होता, तुम्ही बघितलं 22,500चा. याची प्राइस बघा 15,600 रुपये. हा स्क्रीनशॉट मी काढला होता. स्टॉकचा स्क्रीनशॉट नाही आता याला पाठवला मी, पण स्टॉकचा मला वाटतं 13-14,000 पर्यंत गेला होता. 13,000 वन डे मध्ये होता. बट विषय काय झाला, दुसऱ्या दिवशी पडलं ते सगळं. म्हणजे त्या दिवशी सगळे स्टॉक 5-5, 10-10% होते. मला वाटलं की अजून म्हणजे थांबावं जरा, उद्या तर वर जाईल. एक्झिट पोललाच गॅप अप म्हणल्यावर आता इलेक्शनच्या रिझल्टला तर काय होणार आहे म्हणलं, गॅप होईल. पण ते खाली आलं. बट असं काय लॉस मध्ये बुक नाही केलं, ते तसेच होल्ड ठेवले. मग नंतर बुक केलं काय म्हणजे डायरेक्ट 40,000 मायनस पर्यंत गेलं. त्याच दिवशी नाही. तुम्ही जर बघितलं तर हे एप्रिल पासून जून पर्यंतचं PNL आहे एंजल 1 मधलं. इथं 18,783 रुपये. कारण नाही ना, जो मे महिना होता मला आय थिंक, तर मे महिन्यात आम्ही प्रॉफिटच बुक नव्हता केला. कारण आम्ही थांबायचो. आम्ही काय करत होतो, पोझिशन ऍड करायचो आणि आम्ही 4 जूनसाठी थांबलो होतो की मे मध्ये प्रॉफिट नाही बुक करायचा. 10% होत होते, इरेडा वगैरे 10% येत होते. मग म्हणलं की 4 जूनला अजून भेटते. मग अजून भेटले त्या दिवशी, पण तिथं होल्ड केलं, ते सगळे परत खाली आले. पण कव्हर करायला काय 3-4 दिवसात परत कव्हर त्याच दिवशी इलेक्शनच्या दिवशी 27ला आलं ते परत. त्यामुळे 2-3 दिवसात आलं परत. आता परत एकदा कॉस्ट टू कॉस्ट आलं. त्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे टोटल ओव्हरऑल प्रॉफिट जर तुम्ही बघितला तर तो 6.5 हा एक 9, म्हणजे किती झालं, म्हणजे 15.5. हा. आणि त्यानंतर मी टाटा पॉवर मध्ये काल प्रॉफिट बुक केला 1,000 रुपये. आणि त्याच्या आधी पण मी कशात तरी प्रॉफिट बुक केला, मला आता आठवणं. मी कुठला तरी एक स्टॉक अजून बाहेर काढलाय 2,000 रुपये प्रॉफिट. तर एक 18,000 पर्यंत झालंय. आणि हा महिना 15 तारीख आहे आत्ता, आणि अजून 15 दिवस बाकी आहेत. बट तेच आहे, स्विंग ट्रेडिंग मध्ये कसं असतं, म्हणजे तुम्हाला शुअरिटी नाहीये. आता 18,000 आले, मागच्या महिन्यात प्रॉफिट बुक नव्हता. एकच स्टॉक कॅपिटलवर पण आहे, कॅपिटल कमी जरा 4, म्हणजे कमी म्हणजे कमीत कमी म्हणजे ते जास्त आहे ऑप्शन ट्रेडरसाठी. स्टॉकसाठी खूप स्टॉकसाठी कमी. आता 4 लाख रुपये जर तुम्ही बघितलं ऑप्शन ट्रेडरला म्हणेल बाई कुठं ठेवून कुठं नको. पण स्टॉक आणि सेलिंग वाल्यासाठी हे काहीच नाहीये कॅपिटल.
बट 4 लाखावरती बऱ्यापैकी ग्रोथ आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला 2 दिवसात 13% म्हणजे मस्करीचा विषय नाही, भारी आहे स्टॉक. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंगच नंतर करत हात दुखायला लागला. सवय मोडली हाताची. जाऊ दे, पण आपण प्रयत्न करू रोज ब्लॉग येतील. आणि मला फक्त एक कमेंट करून सांगा, मला विचारायचं होतं, स्टॉक मार्केटचं तर दाखवीन आम्ही, तुम्हाला फक्त दुसरे काय कांडचे ब्लॉग बघायला आवडतील का? काय वाटतंय? म्हणजे जर आम्ही कुठं आम्ही फिरत असतो कधी कधी, स्टार्टिंगचे कसे होते स्टार्टिंगचे कोण भंगे आलं भाई, जाऊ दे, गरीब माणूस आहे भाई. तर मित्रांनो, तर हा, तुम्ही फक्त ह्या व्हिडिओला ही कमेंट करून सांगा की आम्ही जसं आधी फिरायचो तसं आम्ही गाडीवर बिडीवर पहिला ब्लॉग, तर तसे ब्लॉग टाकावे का आम्ही? तर असं मला तुम्हाला विचारायचं, कारण तीच बघा लोक यायचे पहिले तर. आणि म्हणजे ट्रेडिंग तर दाखवणार तेच, म्हणजे त्यावेळेस काय काहींचे मेसेज वगैरे काय यायचे की मित्रांनो आम्हाला ट्रेडिंग तर काहीच कळत नाही ऍक्च्युली, पण तुमची मस्ती ब्लॉग वगैरे बघायला छान वाटतं जेवताना वगैरे, असं नाही का यायचे कमेंट. पण मेन म्हणजे ट्रेडिंग पण शिकलं पाहिजे, त्यासाठी ते मेन तेच आपलं फोकस. ते तर असेल. आता स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला आता हे दाखवलं, ते तर पार्ट तो असेल, बट सेलिंगचा जसा आधी पार्ट होता, सेलिंग मध्ये आम्ही कंटिन्यू तेच बोलायचो, तेच. हा, आता विषय कसा झाला, आता आलंय बजेट, परत पुढच्या महिन्यात बजेट काय, पुढच्या महिन्यात बजेट आहे. बजेटला आता परत इंडिया वीक जे आले ना 14ला, ती परत जाणार 22-25ला. मग तिथं परत आता ब्रेकच घ्यावा लागणार, असं काहीच नाही करता येत. त्यामुळे म्हणलं की बघू, आपण ट्राय करू तसे पण ब्लॉग टाकायचे. आणि आमच्यातलं कोण ना कोणतरी फिरतच असतं, म्हणजे कोण पण ब्लॉग काढू शकतं, म्हणजे घरी कोण नसते मोस्टली. तर बघू, ट्राय करू ते ब्लॉग टाकायचे. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जे काही इलेक्शनचं होतं, इलेक्शनचं आत्तापर्यंत किती प्रॉफिट होता सगळं तुम्हाला दाखवलं आहे. आणि तुमचे अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. बाकी आम्ही आता एक व्हिडिओ बनवतोय, ते बघू, तुम्हाला कळेल 4 वाजता आता काय विषय. आणि माझा बी हात दुखायला लागला भाई. 2 मिनिटं. हा ना, ठीक आहे. तर भेटूयात मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो.